जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हिवरेतर्फे नारायणगाव येथील वनक्षेत्रामध्ये 5555 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला होता। याचाच एक भाग म्हणून या वृक्ष लागवडीच्या निमित्ताने आमदार अतुल बेनके, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती आंबेगावचे सभापती देवदत्त निकम, बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट संजय काळे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा समन्वयक उज्ज्वला शेवाळे यांच्या हस्ते हिवरेतर्फे नारायणगाव येथे वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले। यावेळी उपवन संरक्षक अमोल सातपुते, वनक्षेत्रपाल अजित शिंदे, हिवरेचे व वारवाडीचे सरपंच सदस्य तसेच वनपाल एम.जे. काळे यांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या प्रसंगी रेस्क्यू टीम सदस्य व आपत्कालीन रेस्क्यू सदस्यांना विमा ओळखपत्र वाटप करण्यात आले। तसेच आदिवासी शेतकऱ्यांना घरगुती गॅस सिलेंडर व शेगडीचे वाटप करण्यात आले। त्यानंतर औद्योगिक वसाहत कांदळी येथे अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात पार पडला। या प्रसंगी आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, राजश्रीताई बेनके, विघ्नरचे चेअरमन सत्यशील शेरकर, सभापती संजय काळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पांडुरंग पवार, उज्ज्वलाताई शेवाळे, तानाजी डेरे, डॉक्टर अमोल बेनके, युवा नेते अमित बेनके, पुष्कर ब्रह्मे तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी व काँग्रेसचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना 42 शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील ढोबळे यांनी केले, आभार सूरज वाजगी यांनी मानले। यावेळी आमदार रोहित पवार यांनी आगामी काळात काय रणनीती असेल याविषयी देखील भाष्य केले। 5555 झाडांची लागवड करणार आणि गेल्या अनेक दिवसापासून मला सातपुते साहेब म्हणत होते की आपल्या वृक्ष लागवडीची मोहीम चालू करायची आहे आणि ती मोहीम आता चालू करत असताना त्यांना तारीख पे तारीख असं मी देत होतो, पण त्याचा मला नाईलाज होता। मोठे सांगा, कुठलाही वायू ऑक्सिजन कुठून प्राप्त होतो आणि मग झाड जर संपली तर आपल्याला ऑक्सिजन कुठून मिळणार? निदान आपल्या पिढीची परिस्थिती बरी आहे, पुढे जर ते झाड समाप्त झाले तर एकतर ऑक्सिजन राहणार नाही, एकतर पाऊस अवेळी येतोय, उन्हाळ्यामध्ये तापमान वाढले, इतके वादळ आली, निसर्ग चक्रीवादळ आलं माहिती का तुम्हाला? काय झालं त्या दिवशी, त्या वादळाच्या दिवशी? खूप मोठे जोरात वारा आला का नाही? अनेक ठिकाणी नुकसान झाली। सांगायचे की 2024 नंतर ही वेळ युवकांची आहे, ही वेळ आमची आहे। त्या ठिकाणी आपल्या सर्वांबरोबर राहून आपल्याला आपल्या विचाराचं सरकार 2024 ला कसं येईल यासाठी मनापासून त्या ठिकाणी काम हे करायचं आहे। आणि जेव्हा आपली वेळ त्या ठिकाणी येते तेव्हा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी आपल्यालाच घ्यावे लागतात। त्यावेळेस निर्णय हे आदरणीय पवार साहेब असतील, दादा असतील, यांचं मार्गदर्शन असेलच, पण काय पद, कसं करायचं, कोणाला काय करायचं हे निर्णय त्या ठिकाणी ही नवीन पिढी, मी म्हणत नाही की आम्ही करू, पण नवीन पिढी त्या ठिकाणी ते निर्णय त्या ठिकाणी घेणार आहे। आणि त्यावेळेस एकच सांगतो, मी राजकारणामध्ये फार पुढचा विचार त्या ठिकाणी करून आलोय, म्हणजे मी पदाचा विचार केला असं नाही, पण खूप काय मतदारसंघासाठी, खूप काय या महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी करायचंय। आणि हे करत असताना, लांबचं राजकारण विचार करत असताना मित्रांना आम्ही कधी त्या ठिकाणी विसरत नाही। त्यामुळे अतुल शेठ सुद्धा माझ्या बरोबर त्या ठिकाणी तिथं लांबचं राजकारण करण्यासाठी राहणार आहेत। त्यामुळे तुमची सुद्धा जबाबदारी फार मोठी आहे। ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना निवडून दिलं, पण निवडून देत असताना